नमस्कार. माझं नाव आहे चिकणे तुझं तोंड बघ. माझं नाव आहे चिकणे तुझं तोंड बघ, म्हणजेच चिकणे तुळजा जयवंत तोंड बघ. मला अभिनय कार्यशाळेत का यायचंय? मला अभिनय कार्यशाळेत यायचंय कारण की मला अभिनय येतो. हो, मला अभिनय येतो, पण आता तो मला करायचा आहे. मला जगासमोर तो सादर करायचा आहे. आपली कला सगळ्यांसमोर ती आणायची आहे, सगळ्यांना दाखवायची आहे. हे बघा, तुम्ही मला हसू नका, माझी कला बघा आणि मग ठरवा. मला काय येतं? सर मला काय येत नाही. पण सर, जे मला जास्त चांगलं येतं ते म्हणजे मला हसता येतं. हो सर तुम्ही हसू नका. मी तुम्हाला परत सांगते, तुम्ही हसू नका. मला हसता येतं आणि तेही 7 प्रकारे हसता येतं. 7 प्रकारे. सर मी यादी आणली आहे तुमच्या समोर. ती मी यादीप्रमाणे तुम्हाला करून दाखवते. ओके? नाही सर, ते सिक्वेन्स मला फॉलो करावा लागतो, नाही तर त्याची मजा येणार नाही. सर, हास्य क्रमांक 1. ह्या व्यक्तीचं हसणं असं आहे की त्याला हसायचं नसतं, पण तो दुसऱ्या व्यक्तीचं मन राखण्यासाठी हसतो. ते म्हणजे असं आहे. असं. आणि सर, हास्य क्रमांक 2. हे हसणं असं आहे की ज्याने इज्जत पापड जास्त खाल्ला त्याला असं हसू येतं. ते म्हणजे आहे असं सर. आणि हास्य क्रमांक 3 आहे मराठी गाणं. ते म्हणजे असं आहे. सर नाही कळलं? परत एकदा करून दाखवते. सर, कळलं असेल तुम्हाला, आता कळलं असेल. आता आहे हास्य क्रमांक 4. तो आहे म्हणजे ज्याला दम्याचा त्रास असतो त्याला असं हसता येतं. ते आहे हो सर, थँक्यू. नाही सर, मी बरी आहे, मला दम्याचा त्रास नाही आहे. आता सर, हास्य क्रमांक 5. ते आहे नाना करते हसदी. ते असं आहे सर. सर, तुम्हाला हे कळलंच असेल, मला सांगायची गरज नाही आहे असं मला वाटतं. आणि आता आहे हास्य क्रमांक 6. हे एक हिंदी गाणं आहे. ते असं आहे. बजने दे. हां सर, तेच गाणं आहे. बरोबर तुम्ही ओळखलंत. आता शेवटचं आणि महत्त्वाचं हास्य क्रमांक 7. ओके, हास्य क्रमांक 7 म्हणजे कानठळ्या बसवणं. हे हास्य प्रकार आहे. ह्याच्यामध्ये माणसाच्या कानठळ्या बसल्याच पाहिजेत. ते हसणं असं आहे की धन्यवाद सर. मला सांगा माझं सिलेक्शन झालं की नाही ते.